हा बॉल मध्ये 11ची गरज आहे. इम्पॉर्टंट मॅच आहे आणि स्ट्राईक वरती आता हेमंत आलेत. हेमंत यांचा विचार केला तर घाटदरे गावचे सरपंच देखील राहिलेले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खूप चांगले सामाजिक कार्यकर्ते आहेत. पहिलाच बॉल तरुण यांचा, पहिलाच बॉल बॅकवर्ड रिजन मध्ये वाईड आणि त्यानंतर नॉन स्ट्रायकिंग एंड वरती विकेट येईल, परंतु स्ट्राईक वरती आता आकाश आलेले आहेत. 6 बॉल इथून पुढे 10ची गरज आहे. टोटल धावफलक 22 या धावसंख्येवरती प्रत्येक धावेसाठी संघर्ष करायला भाग पाडलेला आहे. त्यासोबतच विकेट देखील 2 आले. त्यामध्ये निखिल सोळसकरची महत्वाची विकेट आली आणि किशोर यांची. आणि आता आकाश मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती देखील दाखल झालेला आहे. अप्रतिम मॅच मैदानामध्ये चालली आहे. कधी मॅच या बाजूला झुकते तर कधी मॅच त्या बाजूला. याआधी जर विचार केला ना, तो शेवटचा षटकार येण्याच्या आधी संपूर्ण कंट्रोल ओझरडे संघाकडे होता, परंतु आकाशांनी षटकार खेळला आणि त्यानंतर कंट्रोल स्वतःच्या संघाकडे घेतलाय. जरूर स्टोक हवेमध्ये, डीप लॉंग ऑन मध्ये राकेश आहेत आणि बॉल चाललाय 6 धावांसाठी. इट्स अ सिक्सर. जबरदस्त स्ट्रोक. आकाश सोळसकर यांच्या बॅटमधून आलेला देखना प्रहार आणि संपूर्ण मॅचची हवा काढून घेणारा हा महत्वाचा षटकार. एक एक रन महत्वाचे आहे. 2 षटकारांना सामना ऑन केलेला आहे. मला परवाची काय झालं, त्यांची अख्खी फॅमिली गेलती. तरुण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो, कमाल करतील का. ट्रस्टीचे जे मेन आहेत, ओ परफेक्ट यॉर्कर डिलिव्हर केलाय. त्यानंतर मैदानामध्ये पहा काय घडतंय. अजूनही मॅच संपलेली नाही, शर्यत अजून संपली नाही, कारण मी अजून जिंकलो नाही. हेच पाहिलं मी तर या मॅच मध्ये. कधी मॅच या बाजूला, कधी मॅच त्या बाजूला. कंट्रोल अजून कुठेही गेलेला नाहीये. या ग्राउंड वरती 6 बॉल 25 झालेले आहेत. या ग्राउंड वरती 6 बॉल 5-4 पण झालेल्या नाहीयेत, हे आपण पाहिलंय. ओ लगातारचा दुसरा बॉल मैदानाच्या आतमध्ये डॉट येतोय. काय घडतंय मैदानामध्ये. तरुण सोनावणे कमाल करतायत का पाहिजे, परंतु समोर आकाश देखील मैदानामध्ये 2 बॉल फेस केलेत. एक षटकार आला आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून. लगातार जर आपण पाहिलं तर मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला गेलाय. अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न झालेला आहे. ओहो, इथं काय घडतंय. बॅकची स्ट्रॉंग एज आणि बॅकवर्ड रिजन मध्ये बॉल चाललाय. एका धावेसाठी कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे आणि अशा परिस्थितीमध्ये अजूनही मॅच रंगत सोडायलाच तयार नाहीये. प्रत्येक प्रेक्षक जे बसले होते ते आता उठून उभे राहिलेत आणि ज्या पद्धतीने मॅच चालली आहे ना, अगदी थरारक मॅच. 29 धावा धावफलकावरती. 3 धावांची अजूनही गरज आहे. लगातारचे 3 बॉल चांगले हाताळलेत. 2 बॉल येणारे आणि 3 धावांची गरज. हा बॉल इम्पॉर्टंट बॉल, गोल्डन बॉल ऑफ द मॅच नव्हे तो गोल्डन बॉल ऑफ द डे. स्टोक फसला. बॉल हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येईल का, परंतु बॉल चाललाय डिक्लेरेशन झोन मध्ये. एका धावेसाठी कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे आणि आता 1 बॉल शेवटचा आणि 2 धावांची गरज. जबरदस्त मॅच रंगली आहे. घाटदरे बेस्ट वर्सेस बेस्ट. ओझरडे वर्सेस घाटदरे. एका बाजूला घाटदरे, दुसऱ्या बाजूला ओझरडे. एका बाजूला खंडाळा तालुका, दुसऱ्या बाजूला वाई तालुका. एका बाजूला आकाश आणि नितीन आणि त्यासोबत एका बाजूला आपण पाहतोय तरुण सोनावणे, तर दुसऱ्या बाजूला आकाश. सुपर क्लासिकल मॅच, हृदयाचे ठोके वाढवणारी मॅच. ज्यांना बीपीचा त्रास आहे त्यांनी मॅच नाही बघितली तरी चालेल. शेवटचा बॉल. कंपल्सरी चेस हा स्पर्धेचा नियम आहे पहिल्यापासून आपण पाहतो. डायमंड बॉल, रॉयल बॉल, राजेशाही बॉल. शेवटचा बॉल आणि 2 ची गरज. जबरदस्त मॅच. यासाठीच केला होता अट्टास तोच हा देखना दिवस. हिंदू हृदय सम्राट चषक 2025 मधला सगळ्यात जबरदस्त सामना आपल्या सर्वांच्याच भेटीला. घाटदरे की ओझरडे, काय असेल कहाणी या बॉलच्या पाठीमागे.
आणि यावेळेस बॉल ऑन साईडला खेळला आणि डिक्लेरेशन झोन मध्ये ओझरडे संघाचा जल्लोष मैदानाच्या आतमध्ये. कंपल्सरी चेस नियमानुसार एका धावेनं घाटदरे हा संघ सामना जिंकला आहे. ओझरडे संघाच्या माध्यमातून हा सामना जिंकलेला आहे एका धावेच्या मदतीनं. हार ना